किती रिक्त आहेत याचे ठराव मागितले आहेत, कारण एखाद्यावेळेस कन्फ्युजन पण होऊ शकतात. तसं केलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे की जागा किती आहे, एकूण राज्यभरात आपल्या MIDCत किती आहे, महावितरणमध्ये किती आहे, याचा जर ठराव त्यांनी मागितला असला द्या म्हणून तर ते ठीक आहे. परंतु त्यांना ठराव करायला लावायचं काही संबंध नाही आहे. राज्य सरकारनं किंवा मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विखे साहेबांनी उदय सामंत साहेबाच्या माध्यमातून, ऊर्जा खातं ज्यांच्याकडे असेल त्यांच्या माध्यमातून की हे दोनही GR काढायला पाहिजे की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला आता आम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना MIDCत नोकरी देतो, महावितरणमध्ये नोकरी देतो. काय झालं, ST महामंडळात दिल्यामुळं शिकलेले पोरं गटर काढायला लावलं. कुठं ज्याचं खूपच शिक्षण आहे, आता काही पोरांचं खूप शिक्षण झालं आहे, का त्यांनी ड्रायव्हर व्हावा, का त्यांनी कंडक्टर व्हावा, आणि ते इतका शिकलाय. म्हणजे जर सन्मान मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाचा जर सरकारला करायचं असेल, त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला महावितरणमध्ये, त्याला MIDCमध्ये आणि ST महामंडळात काढणं पण शिक्षणानुसार देणं गरजेचं आहे. ते दोन्ही GR तातडीनं त्यांनी काढायचं ठरवलं होतं. मला तर सांगितलं पण होतं की आम्ही या अधिवेशनानंतर GR काढतो. ठराव मागून घेतले, ते नवीनच काय नाटक आहे माहीत नाही. परंतु उदय सामंत साहेब असतील आणि उपसमिती असेल यांनी MIDCचे आणि महावितरणचा मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तातडीनं GR काढला पाहिजे. 2-3 निर्णय तर चांगले केले, त्याबद्दल तर आम्ही विखे पाटलांचं आणि उपसमितीचं कौतुकच केलं की त्यांनी केसेसबद्दलचा एक घेतला आहे. आता हा MIDCचा आणि महावितरणचा पण निर्णय घ्यायला लागला घेता येते. तर हे चांगलेच निर्णय जवळपास, त्याचं आम्ही 100% कौतुक करतो की तुम्ही चांगले निर्णय घ्यायला लागला, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय मिळेल. हे चांगला निर्णय. फक्त ते ठरावाचं फक्त कन्फ्युजन. पाटील, नव्या समितीनुसार नव्या GR नुसार मिळालेली आकडेवारी का सांगत नाही सरकार? हे मलाही कळालं. आणि ती आकडेवारी केवळ 310 असल्याची सांगितलं जातं. पण 310 व्हायला निघाले ना. माझं आणि माझ्या समाजाचं आमचं लढल्याचं समाधान काय, एक का व्हायला निघालं ना. काही मत होते 1 दाख आणि मराठा पुढं नागाशी. काही जण असे वल्गना करत होते त्यावेळेस की या गॅझेटवरनुसार नसता 1 दाख आम्ही नागाशी तो मराठा समाजात. 310 व्हायला निघाले ना, निघते ना हळूहळू सगळे जण. मराठवाड्यातला मराठा 1 वर्षाच्या आत 1 घर राहत. 70-80 वर्ष नव्हतं ना. दम्माने मी माझा समाज घालतोय. मला माझ्या समाजाच्या लेकराची काळजी, कोणाकोणाला कशाची काळजी हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी झुंजतोय, झुंजणार आहे, मी लढत राहणार आहे. फक्त आता एक गोष्ट लक्षात आली, जळणाऱ्याची संख्या लई मराठा समाजावर असल्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू मराठा समाजाला आरक्षणात घालावं लागणार आहे. मी एका घातल्यावर खूप